पंडित भीमसेनजी आणि लतादीदी. आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगळ्या. एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता. पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल. पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते. विख्यात गायक आनंद भाटे यांनी लिहिलेल्या मैफल भक्तिरसाची या साठवणीतील गाणी या राजहंस प्रकाशनाच्या मालिकेतलं हे पुस्तक पंडित भीमसेनजी आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्या 25 निवडक भक्तिगीतांचा आस्वाद घेतं. राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी अपर्णा जोग. आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत मैफल भक्तिरसाची या आनंद भाटे यांनी लिहिलेल्या आणि डॉक्टर अंजली जोशी यांनी शब्दांकित केलेल्या पंडित भीमसेनजी आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांच्या 25 निवडक भक्तिगीतांचा आस्वाद घेणाऱ्या या पुस्तकातला मनोगत आणि इतर लेखांमधला काही अंश. तर सुरुवातीला मनोगत. माझे गुरु स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अभंग गायनावर पुस्तक लिहिणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि आनंददायक गोष्ट आहे. ही दोन्ही व्यक्तिमत्व त्यांच्या क्षेत्रांमध्ये एकमेवाद्वितीय अशी तर आहेतच, पण त्याचबरोबर जनमानसाच्या अतिशय जवळची आहेत हे विशेष. या पुस्तकाच्या निमित्ताने मला त्यांच्याविषयीचा अपरिमित आदर व्यक्त करण्याची संधी मिळाली असं मी मानतो. या पुस्तकाची संकल्पना जेव्हा मला शिरीष सहस्रबुद्धे आणि मुकुंद संगोराम यांनी सांगितली त्यावेळी ती मला चांगली आणि वेगळी वाटली, कारण जरी या दोन्ही दिग्गजांच्या जीवनावर आणि सांगीतिक कारकिर्दीवर अनेक पुस्तकं आधीच उपलब्ध असली तरी त्यांनी गायलेल्या अभंग किंवा भक्तिरचनांवर आधारित पुस्तक ही संकल्पना नवीन होती. भीमसेनजी आणि लतादीदी यांनी अनेक गायन प्रकार गायले आणि ते तितक्याच उंचीवर नेले. कुठल्याही गायन प्रकाराला त्यांनी कनिष्ठ किंवा त्याज्य मानलं नाही. त्यांच्या अभंग गायनानं तर श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध केलं आणि भक्तिरसात चिंब भिजवून टाकलं. या पुस्तकाच्या निमित्ताने मला पुन्हा त्यांच्या अभंगांचा अभ्यास करण्याचा योग आला, जो अतिशय आनंददायी तर होताच, पण खूप काही शिकवणारा देखील होता. मी काही लेखक नाही, त्यामुळे मनात आलेले विचार कागदावर सुसूत्रपणे मांडणं मला अवघड गेलं असतं, पण इथे अंजलीताई जोशी यांनी माझे विचार ऐकून त्यांच्या शब्दांकनांची जबाबदारी उचलली. एवढंच नव्हे तर त्यांनी काही अभंगांवर स्वतंत्र संशोधन करून त्यांचे अर्थही विशद करून लिहिले आहेत. हे पुस्तक निर्माण होण्यामध्ये अंजलीताईंचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. पुस्तकाचा पहिला भाग हा भीमसेनजी आणि लतादीदी यांच्या एकंदर गायकीची वैशिष्ट्ये सांगणार आहे. दोघांची गायनशैली भिन्न असूनही त्यांच्या गायनामध्ये काही तत्त्व कशी समान होती याबद्दल विवेचन केलं आहे. दुसऱ्या भागामध्ये निवडक अभंग घेऊन त्यातलं सौंदर्य दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. इथे कुठले अभंग निवडावे हा आमच्यापुढे मोठा पेच होता, पण त्यातल्या त्यात ज्यामध्ये वेगळ्या चाली, निरनिराळ्या हरकती आणि स्वरलगाव, एकंदर अभंगाचा होणारा एकत्रित परिणाम अशी वैशिष्ट्ये जाणवली असे अभंग आम्ही निवडलेत. या निवडीची जबाबदारी माझी आहे. काही रसिकांना याहून वेगळी काही गीतं निवडावीशी वाटली असती हे मी समजू शकतो. या पुस्तकाची संकल्पना आणि या दोन्ही अलौकिक व्यक्तिमत्वांना प्रामाणिकपणे आदरांजली देण्याची आमची भावना तुम्हाला रुचेल अशी आशा करतो. धन्यवाद. हे होतं लेखक आनंद भाटे यांचं मनोगत. पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर हे दोन कलावंत म्हणजे संगीत क्षेत्राला लाभलेली अमूल्य भेट आहे असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरणार नाही. दोघांचा सांगीतिक प्रवास अतिशय कष्टात आणि संघर्षात गेला होता, पण त्यांच्या संगीतावरच्या निष्ठेमुळे आणि रियाजाच्या मेहनतीमुळे दोघेही सर्वश्रेष्ठ कलावंत होऊ शकले. त्यांच्या चरित्रातून, जीवनसंघर्षातून त्यांची संगीताविषयीची लगन शिकण्यासारखी आहे. संपूर्ण आयुष्यात या दोघांनी संगीताशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार केला नाही. त्यांचं संगीतावर केवळ प्रेम नव्हतं, तर त्यांचा तो श्वास बनून गेला होता. त्यांची ही समर्पणशीलता त्यांच्या प्रत्येक गायन प्रकारात स्पष्टपणे जाणवते. या दोन भारतरत्न कलावंतांनी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांना समृद्धता, सौंदर्य बहाल केलं आहे. म्हणूनच सर्व संगीतप्रेमी पंडितजी आणि लतादीदी यांच्या कायम ऋणात आहेत.
त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा केवळ आढावा घेणं देखील एका पुस्तकाचा ऐवज होऊ शकेल. यामुळे या ठिकाणी त्यांची गायन वैशिष्ट्य आणि भक्तिगीतं यांचाच विचार केला आहे. गाणं हा जीवनाला आणि आपल्या आयुष्याला थिटं वाटायला लावणारा अखंड प्रयोग आहे. हा प्रयोग आयुष्यभर चालू असतो. यशापयश त्यापुढे कप्पदार्थ असतं. या सुप्रसिद्ध प्रतिभावान गायक संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या वाक्याचा खरा अर्थ जाणून जगलेले कलाकार म्हणजे पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर. हे दोन कलाकार म्हणजे भारताचं भूषण असणारे, एकाच कालखंडातल्या संगीतातले दोन अढळ सूर होत. या दोन संगीतरत्नांनी भारतीय संगीताला आपल्या तेजस्वी आणि झळाळत्या स्वरांनी अलंकृत ठेवलंय. पंडितजी आणि लतादीदी देहरूपानं जरी नसले तरी संगीतातून ते आजही अमरच आहेत. पंडितजी खरं तर शास्त्रीय संगीत गाणारे गायक, परंतु त्यांनी भावगीत, नाट्यगीत, चित्रपट संगीत, अभंग, भक्तिगीत असे अनेक प्रकार गायले. त्यांनी गायलेलं सखी मंद झाल्या तारका हे सुधीर मोघे यांनी लिहिलेलं आणि राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं भावगीत अजरामर आहे. या गाण्यात भाव, शब्द आणि चाल यांचं एकसंध असं सुंदर चित्र पंडितजींनी आपल्या सुरांनी चितारलंय. उगीच का कांता, वद जाऊ कुणाला शरण, चंद्रिका ही जणू, प्रेमसेवा शरण, सत्यवदे वचनाला नाथा, मम आत्मा गमला, राधाधर मधुमिलिंद, सुरसुखखनी तू विमला, मन हो रामरंगी रंगले, यदुमनी सदना, मम मनी कृष्ण सखा रमला यासारखी नाट्यपदं पंडितजी मैफिलींमध्ये गात असत. त्यामुळे श्रोत्यांना विविध रागांची ओळख होत असे आणि आस्वादही घेता येत असे. चित्रपटांमधूनही त्यांनी गाण्यांचे काही प्रकार गायलेत. बसंत बहार चित्रपटातलं केतकी गुलाब जुही हे बंदिश पद्धतीचं गाणं, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातलं रम्य ही स्वर्गाहून लंका हे भावगीतासारखं गाणं, गुळाचा गणपती चित्रपटामध्ये गायलेलं इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे अत्यंत गाजलेलं अभंग पद्धतीचं गीत, अनकही या हिंदी चित्रपटातलं रघुवर तुमको मेरी लाज हे हिंदी भजन अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. लतादीदींनी देखील अशीच विविध प्रकारची गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेल्या दोन अंगाई मनावर एक वेगळाच भाव परिणाम करून जातात. पहिली म्हणजे गुणी बाळ असा जागसी कारे वाया, नीज रे नीज शिवराया ही कवी गोविंदाग्रज यांनी लिहिलेली आणि पंडित हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरची अंगाई. दुसरी अलबेला या चित्रपटातली सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली धीरे से आजारी अखियन में निंदिया आजारी आजा ही अंगाई. ही दोन्ही गाणी ऐकताना श्रोता त्या गाण्यातल्या आशयाशी, भावाशी आणि शब्दसुरांशी तादात्म्य पावतो. मन शांतवणारी अशी ही दोन्ही गाणी आहेत. आणखी एक असंच सुंदर गाणं म्हणजे जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे हे यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं. हे गाणं इतकं मधुर आणि सहज भाव व्यक्त करणारं आहे की ते ऐकताना वाटतं की जीवन असंच साधंसुधं सुंदर असायला हवं. अनपढ या हिंदी चित्रपटातलं जिया ले गयो जी मोरा सावरिया लागी मन में अगन हुई बावरिया हे मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं श्रोत्यांचं तन मन आनंदून टाकणार आहे. लय, लालित्य आणि स्वरांचा गोडवा यांचं सुरेल मिश्रण असणारं चिरतरुण असं हे गाणं आहे. आजही अनेक रियालिटी शोजमध्ये स्पर्धक हे गाणं गाताना दिसतात. ही उदाहरणं मराठी आणि हिंदी भाषांपुरती आहेत. लतादीदींनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. या गाण्यांची केवळ यादी द्यायची म्हटली तरी एक छोटेखानी पुस्तक होऊ शकेल. सुप्रसिद्ध नाटककार वा शिरवाडकर यांनी लतादीदींवर एक लहानसा लेख लिहिला आहे. त्यांच्या प्रकाशाची दारे या अप्रकाशित साहित्याच्या संपादित पुस्तकात स्वर नावाचा छोटासा लेख आहे. तो लतादीदींच्या 25व्या वाढदिवसानिमित्त लिहिला आहे. त्यात शिरवाडकरांनी आपल्या शब्दफुलांनी लतादीदींच्या आवाजाचा गौरव केला आहे. ते म्हणतात, लता मंगेशकर हे एका व्यक्तीचं नाव आहे हे सहसा माझ्या ध्यानातच येत नाही. असं नेहमी वाटतं की स्वराच्या एका अलौकिक अनुभूतीने हे लौकिक नाव केवळ व्यवहाराच्या सोयीसाठी धारण केलं आहे. रेडिओची कळ फिरवताच सोन्याच्या करकरीत मुद्रेप्रमाणे हे नाव अगणित ठिकाणी आणि अगणित वेळा रेडिओतून बाहेर पडलं आहे आणि त्याच्या मागोमाग माणसाच्या सरपटणाऱ्या कोंदटलेल्या जीवनाला अपार्थिव आनंदाचा स्पर्श करणारं तीव्र मुलायम संगीत त्या परिसरावर चांदण्यासारखं बहरलं आहे.
शृंगार, कारुण्य, वात्सल्य, बलिदान इत्यादी अनेक भावनांची मूलतत्व या स्वराच्या रुपेरी नौकेतून आपल्या घरापर्यंत पोचली आहेत आणि शब्दार्थाची तटबंदी तोडून त्यांनी आपल्या अंतःकरणात प्रवेश केला आहे. संगीतकार, चाहते, साहित्यिक ते सर्वसामान्य रसिक अशा सर्वांनाच प्रिय असणारा लतादीदींचा मधुर आवाज आणि त्यांची गाणी यांचा आस्वाद चिरंतन राहणार आहे. कारण त्यांना लाभलेले संगीतकार, त्यांच्या चाली आणि लतादीदींचं गायन या गोष्टी अभिजात आहेत. त्यामुळे लतादीदी हा मधुर सूर ध्रुवताऱ्यासारखा झळकत राहणार आहे. पंडितजी आणि लतादीदी यांच्यात स्वरसिद्धी आणि कलेप्रती निष्ठा हे 2 महत्त्वाचे गुण समान होते. हे पुस्तक वाचण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पुस्तक घरपोच मागवून घ्या. त्याचप्रमाणे आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा, जेणेकरून जास्तीत जास्त रसिक वाचकांपर्यंत या पुस्तकाबद्दलची माहिती मिळेल आणि राजहंस प्रकाशनाच्या अशाच अनेक दर्जेदार पुस्तकांविषयीही आपल्याला जाणून घेता येईल.